या लेक्चरमध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटमधील सर्व ॲडजस्टमेंटचा अभ्यास करू. टॉपिकच्या सुरुवातीलाच तुम्हाला 2.1 यामध्ये कोणकोणत्या ॲडजस्टमेंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याची सर्व यादी आपल्याला दिलेली आहे. याचा आपण सविस्तरपणे त्याचे 2 इफेक्ट्स बघू. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे किमान 2 इफेक्ट होत असतात. काही क्वचित ॲडजस्टमेंट ह्या 3 इफेक्ट होत असतात. तर यातील सर्व ॲडजस्टमेंटचा आपण अभ्यास येथे करणार आहोत. यातील बऱ्यापैकी 70 ते 80% ॲडजस्टमेंट ह्या आपण 11वीला शिकलेलो आहोत. पहिली ॲडजस्टमेंट आहे ती क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकमध्ये शिल्लक राहिलेला कच्चा माल ह्याचा समावेश केला जातो. याचा पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहिले जाते, तर दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतले जाते. 2 नंबर आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे असे खर्च जे द्यावयाचे आहेत. तर हा खर्च त्या पर्टिक्युलर एक्सपेन्समध्ये ॲड केला जातो. तर दुसरा इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतला जातो. या उलट प्रीपेड एक्सपेन्स हे आगाऊ आपण ते खर्च भागवलेले असतात. तर तो खर्च आपल्याला त्या दिलेल्या खर्चातून वजा करायचा आहे. पहिला इफेक्ट डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर एक्सपेन्स आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यायचा आहे. प्री रिसिव्ड इन्कम हे सुद्धा इन्कममधून वजा करायचे आहे. एक्सपेन्सप्रमाणेच इन्कममधून वजा करायचे आहे. इन्कम हे क्रेडिट बाजूला असते आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचे आहे. आणि आउटस्टँडिंग इन्कम, त्याला इन्कम रिसिवेबल असेही म्हणतात. हा इन्कम त्या पर्टिक्युलर इन्कममध्ये ॲड करायचा आहे क्रेडिट साईडला. तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला त्याचा दुसरा इफेक्ट घ्यायचा आहे. हे चारही ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्स, प्रीपेड एक्सपेन्स, आउटस्टँडिंग इन्कम अँड प्री रिसिव्ड इन्कम हे चारही ॲडजस्टमेंट हे एकमेकाशी रिलेटेड आहेत, त्यामुळे लक्षात ठेवण्यास सोपे आहे. त्यानंतर बॅड डेट्स, RDD आणि रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स हे तिन्ही ॲडजस्टमेंट डेटर्समधून वजा केले जातात ॲसेट साईडला. दुसऱ्या इफेक्टमध्ये तुम्हाला दिसून येईल. आणि त्याच पद्धतीने तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतला जातो, कारण इट इज द वन ऑफ अ टाईप ऑफ एक्सपेन्स ऑर लॉस. तो एक प्रकारे नुकसान किंवा खर्चाच्या स्वरूपात धरला जातो. त्यानंतर 9 नंबर डेप्रिसिएशन म्हणजे घसारा. फिक्स्ड ॲसेट, स्थावर मालमत्ता ज्या असतात त्याच्या किमती दरवर्षी काही कारणास्तव कमी होत असतात. तर ती डेप्रिसिएशनची रक्कम ही प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला एक एक्सपेन्स किंवा लॉस म्हणून घेतली जाते. तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला त्या ॲसेटमधून वजा केली जाते. त्यानंतर 10 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतले जाते, कारण हे व्याज भागीदारांना त्यांच्या भांडवलावर द्यावे लागते. त्यामुळे संस्थेसाठी किंवा भागीदारी संस्थेसाठी हा एक प्रकारचा खर्च असतो. तसेच तो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतला जातो किंवा लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये ॲड केले जाते. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज, इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या बरोबर विरुद्ध म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आणि पर्टिक्युलर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतला जातो, कारण हा भागीदारी संस्थेसाठी उत्पन्नाचा सोर्स आहे. तसेच इंटरेस्ट ऑन लोन टेकन, कर्जावर घेतलेले व्याज हे संस्थेसाठी खर्चाचे असते. त्यामुळे पहिला इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतले जाते. 11वी ॲडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा लोन गिवन. जर आपण कर्ज दिले असेल किंवा आपण कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर त्याच्यावर मिळणारे व्याज हे आपले इन्कम असतं. त्यामुळे भागीदारी संस्थेसाठी इन्कम म्हणून त्याचा पहिला इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतला जातो आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेतला जातो. त्यानंतर 12वी ॲडजस्टमेंट इन्शुर्ड गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर. गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर म्हणजे आगीमध्ये जर माल जळाला तर ह्याचे 2 ॲडजस्टमेंट येऊ शकतात.
त्याचे जर इन्शुरन्स काढले असेल तर इन्शुअर्ड गुड्स असं देतात, आणि जर त्याचं इन्शुरन्स काढलं नसेल, अग्निविमा काढला नसेल, तर अनइन्शुअर्ड गुड्स म्हणजे तुम्हाला 2 नंबरला दिसून येईल. तर असे 2 वाक्य तुम्हाला दिले जातील. इन्शुअर्ड गुड्स म्हणजे जर विमा काढलेला असेल तर त्याचे 3 इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जेवढ्याचा माल जळाला असेल ते घेतले जाते. त्याच्यानंतर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला विमा रकमेकडून किंवा विमा संस्थेकडून जी नुकसान भरपाई मिळाली असेल ती बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दिसते. आणि तिसरा इफेक्ट हा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतला जातो. नेमका कितीचा माल जळाला म्हणजे विम्याची मिळालेली रक्कम वजा करून झालेले एकूण नुकसान हे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतले जाते. आणि जर अनइन्शुअर्ड गुड्स असेल तर फक्त बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मिळालेली रक्कम दाखवली जात नाही, फक्त ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवले जाते. त्याच पद्धतीने 13वी ॲडजस्टमेंट ही त्याच संदर्भाची आहे. गुड्स स्टोलन म्हणजे जर वस्तू किंवा माल चोरीला गेला तर यामध्ये सुद्धा 2 इफेक्ट होतात, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तसेच 14वी ॲडजस्टमेंट गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज प्री सॅम्पल म्हणजे काही वेळा जाहिरातीसाठी कंपनी आपल्या काही वस्तू बाजारामध्ये ग्राहकांना किंवा व्यापाऱ्यांना फुकट वाटते. तर ह्याचासुद्धा इफेक्ट तसाच होतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर 15वी ॲडजस्टमेंट गुड्स विड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. काही वेळा भागीदार स्वतःच्या वापरासाठी काही वस्तू व्यवसायातून घेऊन जातात, तर हे एक प्रकारचे ड्रॉइंग्ज म्हणूनच समजले जाते. कॅश असू दे किंवा गुड्स असू देत, दोन्हीसुद्धा वैयक्तिक वापरासाठी जर मालकाने काढले असतील तर भागीदारांसाठी ते ड्रॉइंग्ज म्हणून धरले जाते. त्यामुळे त्याचा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा परचेसमधून वजा केले जाते. आणि दुसरा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला घेतले जाते. 16वी ॲडजस्टमेंट अनरेकॉर्डेड परचेस आणि अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे नोंद न केलेली. रेकॉर्ड म्हणजे नोंद करणे, अनरेकॉर्ड म्हणजे नोंद न करणे. काही वेळा काही कारणास्तव चुकून हिशोबामध्ये काही एंट्रीज किंवा काही नोंदी राहिलेल्या असतात, त्याला अनरेकॉर्डेड म्हणतात. काही वेळा परचेस राहतील किंवा काही वेळा सेल्स राहिले असेल तर अनरेकॉर्डेड परचेसचा 2 इफेक्ट परचेसमध्ये ॲड केले जाते, तर लायबिलिटी साईडला क्रेडिटर्समध्ये सुद्धा ॲड केले जाते. तसेच सेल्स जर असेल अनरेकॉर्डेड सेल्स तर ते डेटर्समध्ये ॲसेट साईडला डेटर्समध्ये आणि सेल्समध्ये ॲड केले जाते. त्याच्यानंतर कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक छोटी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की एक्सपेंडिचर म्हणजे खर्च हे 2 पद्धतीचे असतात, कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे किरकोळ खर्च जे ट्रेडिंग किंवा प्रॉफिट लॉस अकाउंटला लिहितात डेबिट साईडला. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे ॲसेटवर केला जाणारा मोठा खर्च, हा खर्च ॲसेट साईडला घेतला जातो. काही वेळा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे कॅपिटलमध्ये घेतात किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर रेव्हेन्यूमध्ये घेतात. तर ज्या ठिकाणी तो चुकून घेतलेला आहे तो तिथून वजा करणे हा त्याचा पहिला इफेक्ट आहे. म्हणजे इथे तुम्हाला दिसून येईल 17मध्ये डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर रेव्हेन्यू एक्सपेन्स म्हणजे त्याचा पहिला इफेक्ट हा रेव्हेन्यूमधून वजा करणे जो ट्रेडिंग किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला असेल. आणि त्याचा दुसरा इफेक्ट हा त्या ॲसेटमध्ये ॲड करणे म्हणजे त्याची जागा जिथं आहे त्याला तिथे नेणे. त्याच पद्धतीने 17मध्ये जो का दुसरा ॲडजस्टमेंट आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे रेव्हेन्यूचा खर्च हा चुकून कॅपिटलमध्ये धरलेला आहे कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये, तर तो तिथून वजा केला पाहिजे किंवा तो रेव्हेन्यूमध्ये ॲड केला पाहिजे आणि तो ॲसेट साईडला जो कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये दाखवला आहे तिथून तो वजा केला पाहिजे. 18 नंबर बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड म्हणजे मिळणारी जी काही रक्कम आहे बिलाची आपल्याला तर ती मिळाली नाही तर त्याला डिसऑनर म्हणतात. अशा वेळी 2 इफेक्ट होत असतात. पहिला इफेक्ट
ॲट द अमाऊंट ऑफ बिल डिसऑनर इन डेटर्स, म्हणजे ॲसेट साईडला डेटर्समध्ये तेवढी रक्कम ॲड करावी. आणि दुसरा इफेक्ट डिडक्ट फ्रॉम बिल डिसऑनर्ड फ्रॉम बिल्स रिसिवेबल, म्हणजे तेवढी रक्कम बिल्स रिसिवेबलमधून वजा करावी. आणि त्याच पद्धतीने 19वी ॲडजस्टमेंट बिल्स पेएबल डिसऑनर्ड, म्हणजे आपण जर एखादी बिलाची रक्कम देणार असो आणि देऊ शकलो नाही तर अशा वेळी दोन इफेक्ट होतात. बिल्स पेएबलमधून वजा करणे लेस फ्रॉम बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्समध्ये ॲड करणे लायबिलिटी साईडला. त्यानंतर 20वी ॲडजस्टमेंट डिफर्ड एक्सपेन्स ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 इयर्स. काही वेळा आगाऊपणे आपण आगाऊ म्हणजे प्रीपेड, तर त्या पद्धतीने आपण 5 वर्षांसाठी काही वेळा असा खर्च केलेला असतो जाहिरातीसाठी, तर तो चालू वर्षासाठी फक्त फायनल अकाउंट तयार केले जाते. त्यामुळे त्याचा पहिला इफेक्ट हा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला चालू वर्षाचा तेवढा खर्च घ्यायचा आणि बाकीचे जे काही 4 वर्ष असतील किंवा बाकीचे जे काही प्रीपेड असेल तर ते रिमेनिंग अमाऊंट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट इज शोन ऑन ॲसेट साईड. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड एक्सपेन्स किंवा प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून दाखवलं पाहिजे. त्यानंतर 21वी ॲडजस्टमेंट ही आपण पाहिलेली आहे. 17व्या ॲडजस्टमेंटमध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. या ठिकाणी फक्त रेव्हेन्यू रिसीट किंवा कॅपिटल रिसीट दिलेले आहे. बरोबर त्याच्या उलट ॲडजस्टमेंट ही आहे. आणि 22वी ॲडजस्टमेंट म्हणजे कमिशन टू द पार्टनर ॲज पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑर सेल्स, म्हणजे काही वेळा विक्रीवर सेल्सवर किंवा ग्रॉस प्रॉफिट होणाऱ्या नफ्यावर भागीदारांना कमिशन दिले जाते. तर हा एक प्रकारचा एक्सपेन्स आहे. त्यामुळे पहिला इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतला जातो, तर दुसरा इफेक्ट हा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये ते ॲड केले जाते. यानंतर आपल्याला काही हिडन ॲडजस्टमेंट बघायच्या आहेत ज्या ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला दिसून येतात. वरील ज्या आपण ॲडजस्टमेंट 22 ॲडजस्टमेंट बघितल्या ह्या ट्रायल बॅलन्सच्या खाली स्वतंत्रपणे दिलेल्या असतात, पण या हिडन ॲडजस्टमेंट ह्या ट्रायल बॅलन्समध्येच लपलेल्या असतात, त्या आपल्याला शोधायच्या असतात. त्यामधील पहिली ॲडजस्टमेंट म्हणजे सॅलरी किंवा रेंट पेड. काही वेळा खर्चामध्ये तुम्हाला कंसात काही माहिती दिलेली असते. या ठिकाणी फॉर 10 मंथ्स असे दिलेले आहे. तर नेहमी लक्षात ठेवावे की फायनल अकाउंट हे 12 महिन्यांचं असते, एक फिनान्शियल इयर. त्यामुळे जर 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधी दिला असेल तर तो आउटस्टँडिंग म्हणून समजावा, आणि 12 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी दिला असेल, इथे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिसत असेल तिसरे ॲडजस्टमेंट फॉर 4 इयर्स, तर अशा पद्धतीने 12 महिन्यांपेक्षा जास्त जर दिला असेल तर तो प्रीपेड किंवा प्री रिसिव्ड इन्कम असेल तर त्या पद्धतीने त्याचे इफेक्ट घ्यावेत. आणि त्याच पद्धतीने त्याच्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट घेतले पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी एक एक्झाम्पल, सॅलरी पेड फॉर 10 मंथ्स, म्हणजे 10 महिन्यांचा जर खर्च इथे पेड केलेला असेल ट्रायल बॅलन्समध्ये तर तुम्हाला एकूण 12 महिन्यांचं करावं लागेल. म्हणजे या 10 महिन्यांमध्ये 2 महिने अधिक करावे लागतील. त्यामुळे पहिला इफेक्ट तुम्हाला इथे दिसून येईल, ॲड द अमाऊंट ऑफ सॅलरी फॉर 2 मंथ्स इन सॅलरी, म्हणजे बाकीचे 2 महिन्यांचे खर्च आपल्याला तिथे ॲड करायचा आहे आणि तो लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग म्हणून दाखवायचा आहे. त्याच पद्धतीने इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 इयर, तसा पद्धतीने जर 1 वर्षापेक्षा जास्त जर तो इन्शुरन्सचा खर्च आपण केलेला असेल तर त्या तारखेनुसार इथे त्यांनी तारीख दिलेली आहे 30 जून 2019 आणि आपले अकाउंटिंग इयर संपते 31 मार्च 2019. तर मार्चपासून जूनपर्यंत जे काही 3 महिने होतात तर ते प्रीपेड म्हणून वजा करावे. पहिला इफेक्ट डिडक्ट फ्रॉम इन्शुरन्स प्रीमियम फॉर 3 मंथ्स. प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला 3 महिन्यांचे त्याच्यातून वजा करावे आणि सेपरेटली बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दुसरा इफेक्ट त्यांनी दाखवला आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स म्हणून दाखवावे. या पद्धतीनेच ॲडजस्टमेंटचे इफेक्ट घ्यावे. त्यानंतर तिसरी आणि चौथी ॲडजस्टमेंट ही त्याच पद्धतीने आहे, फक्त इन्कम आहे. त्यानंतर काही वेळा 5व्या ॲडजस्टमेंटमध्ये दिसेल 10% लोन, म्हणजे काही वेळा कर्ज घेतलेले असते तर त्याच्या आधी तुम्हाला पर्सेंटेज दिलेले असते. हा पर्सेंटेज हा इंटरेस्ट रेट दाखवतो, व्याज दाखवतो. तर यामध्ये न सांगता तुम्हाला याच्यावरचे व्याज काढून तुम्हाला स्वतंत्रपणे त्याचे 2 इफेक्ट दाखवावे लागतील. जर कर्ज घेतले असेल तर तो प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला दाखवावा लागेल आणि त्या लोनमध्ये ॲड करावे लागेल, आणि जर दिलेला असेल तर त्याच्या उलटं म्हणजे क्रेडिट साईडला येईल. म्हणजे इथे तुम्हाला दिसेल 10% लोन आणि 16% इन्व्हेस्टमेंट. लोन हे आपण घेतलेलं आहे आणि इन्व्हेस्टमेंट आपण केलेली आहे.
किंवा गव्हर्मेंट बॉन्ड्स हे इन्कम आहे आणि लोन हे एक्सपेन्स आहे. तर अशा पद्धतीने काही हिडन ॲडजस्टमेंट असतात त्या ज्या आपल्याला नेहमी शोधावे लागतात. याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत जे तुम्हाला फायनल अकाउंट तयार करत असताना लक्षात घ्यायचे आहेत. फक्त एकच महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी नेहमी की ट्रायल बॅलन्स व्यवस्थित वाचावा, त्यातले हिडन ॲडजस्टमेंट सर्व शोधून काढाव्यात आणि खाली दिलेल्या ॲडजस्टमेंट ज्या आहेत त्या सगळ्या लक्षात घेऊन आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आणि कॅपिटल अकाउंट तयार करायचे आहे. धन्यवाद.